ज्ञानोबारायांनी भगवंताकडे एक शब्द वाटला, देवा इहलोकातली यात्रा मला आता संपवायची आहे, मला समाधी घ्यायची आहे. त्यावेळेला सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला झालं असेल तर ते संत शिरोमणी नामदेव महाराज. सगळ्यात जास्त दुःख नामदेव महाराजाला. का? कारण ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार नामदेवराय जाणवत. काय अधिकार आहे? साक्षात ज्ञानाचीच मूर्ती आहे. ज्ञानाकरता प्रगट झालेली आहे, समाजाच्या उद्धाराकरता प्रगट झाले आहेत. अगदी कमी वयामध्ये हाल अपेष्टा सहन केल्या, पण समाजाचा उद्धार ज्ञानोबारायांनी केला. सर्व चरित्र नामदेव महाराज जाणून होते आणि ते ज्ञानोबाराय आज आपल्याला सोडून जात आहेत. नामदेवरायांना दुःख झालं, काळ वेळ ठरली. पण आळंदीमध्ये सगळा मेळा वारकऱ्याचा आला. कार्तिक शुद्ध त्रयोदशी सकाळचा दिवस. सकाळी सकाळी नामदेवरायाची सगळी मुलं जाऊन समाधीची जागा स्वच्छ करतात. सगळी समाधीची जागा स्वच्छ केली. नामदेवराय आणि निवृत्तीनाथ महाराज भगवान परमात्मा आलेल्या सर्व तीर्थात तीर्थ घेऊन ज्ञानोबारायांना स्नान घालतात आणि स्नान घालून ते समाधीला घेऊन चालले. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्या वेळेला ज्ञानोबाराय समाधीला निघाले, एका हाताला निवृत्तीनाथ स्नान धरलंय, एका हाताला स्वतः भगवान परमात्म्याने धरलंय. नामदेवरायांना आपल्या मित्राचा असणारा विरह सहन होत नाही आणि माऊली समाधीला जायला निघालेले आहेत. काय वर्णन आहे महाराज तिथलं? नामदेवरायांनीच केलेलं वर्णन आहे. नामदेव महाराज सांगतात, आपण सगळे शेतकरी आहोत, सुगी झाली, वाळलेलं सगळे आपली ज्वारीची ताटं आपण उपटली आणि गोळा केली, त्याची पेंडी बांधली. अस्ताव्यस्त असणारी मोकळी असणारी ताटं पेंडी बांधली की एका जागी अशी फिट्ट बसतात. तर त्यावेळेला त्याचा जो आळा असतो ना, तो आळा जर सुटला तर ते गवत जसं असं वेगवेगळं विखुरल्या जातं. नामदेवराय सांगतात तशी आळंदीमध्ये सगळ्या वारकऱ्याची अवस्था झाली. बांधल्या पेंड्याचा सुटला से आळा, तृण रानो माळा जात असे. सगळं जिकडं तिकडं ते गवत पसरायला लागलं. का? कारण ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होत आहे. काय परिस्थिती असेल आणि काय वर्णन असेल पाहतितलं. तो प्रसंग पाहतायत नामदेवरायांनी, ते सगळे प्रसंग लिहिलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होत असताना काय परिस्थिती होती याचं ज्ञान आज नामदेवरायांमुळे आपल्याला होत आहे. नामदेवरायांनी तो समाधी प्रकरण सगळं लिहून ठेवलं. एखाद्या पाण्यात असलेला मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तो तसा तडफडतो, तसं अगदी सगळ्या वारकऱ्याची अवस्था झाली. का? ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होते. सगळेजण कासावे झालेले आहेत. ज्ञानेश्वर